हॅलो गुड मॉर्निंग. आज आपण अमलगमेशन ॲब्सॉर्प्शन आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन अकाउंटमधील या पार्टमधला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन कसं करायचं हे शिकणार आहोत. त्यासाठी आपण निवडलेला प्रॉब्लेम जो आहे तो प्रथमतः त्याचं स्वरूप आपण बघणार आहोत. हा आपल्यासमोर प्रॉब्लेम जो आपण सिलेक्ट केलेला आहे तो आहे The following is the balance sheet of Rajiv Limited as on 31st March 2015. त्यामध्ये लायबिलिटीज साईड आणि ॲसेट साईड असे दोन साईड आपल्याला दिले आहेत. त्यामध्ये शेअर कॅपिटल 2,00,000, त्यानंतर जनरल रिझर्व 50,000, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 50,000, फॉरेन प्रोजेक्ट रिझर्व 1,00,000, 10% डिव्हेंचर्स आहेत 3,00,000 आहेत, क्रेडिटर्स आहेत 50,000. त्यानंतर ॲसेट साईडला प्लांट अँड मशिनरी आहे 4,00,000, फर्निचर अँड पिक्चर्स आहेत 1,00,000, डेटर्स आहेत 1,00,000, स्टॉक आहे 75,000, कॅश आहे 30,000 आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहेत ते आहेत 45,000. असे 7,50,000 रुपयांची टोटल असणारं बॅलन्स शीट आपल्याला दिलेलं आहे. त्यामध्ये परत खाली भाग जो दिलेला आहे त्यामध्ये म्हटलं आहे ऑन दिस डेट Ranjan Limited took over the business of Rajiv Limited for rupees 3 lakh payable in fully paid equity shares of rupees 100 each. आणि पुढं म्हटलं आहे यू हॅव रिक्वायर्ड टू पास जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ राजीव लिमिटेड अँड प्रिपेअर लेजर अकाउंट्स. त्यातलं फक्त आपण या ज्या काही जर्नल एंट्रीज आहेत याच ज्या जर्नल एंट्रीज आहेत त्या जर्नल एंट्रीज आपण काय करणार आहोत घेणार आहोत. आणि लेजर अकाउंट्स आहे ते मात्र या जर्नल एंट्रीजच फक्त पोस्टिंग करायचं असतं. त्यामुळं जर्नल एंट्रीज आहेत महत्त्वाच्या त्या आपण काय करणार आहोत घेणार आहोत. जर्नल एंट्रीज घेत असताना प्रथमतः त्यासाठी आपण एक जर्नल तयार करून घेऊयात राजीव लिमिटेडच्या बुक्समध्ये. हे राजीव लिमिटेडच्या बुक्समध्ये असणारं जर्नल या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तयार केलेलं आहे. त्यामध्ये डेट, पर्टिक्युलर्स, त्यानंतर लेजर फोलिओ, त्यानंतर डेबिट आणि क्रेडिट असे कॉलम्स या ठिकाणी आपण केलेले आहे. तर ठीक आहे, जर्नल एंट्रीज आहे त्या अमलगमेशनमध्ये करत असताना आता काय झालेलं आहे रंजन लिमिटेड जे आहे त्यांनी काय केलेलं आहे टूक ओव्हर द बिझनेस ऑफ राजीव लिमिटेड म्हणजे बिझनेस जो आहे तो परचेस केलेला आहे. परचेस मेथडनं या ठिकाणी आपल्याला हे अमलगमेशन करायचं आहे. आणि राजीव लिमिटेड यांनी काय केलेलं आहे 3,00,000 रुपयांना त्या ठिकाणी हा बिझनेस जो आहे तो त्या ठिकाणी रंजन लिमिटेडला थोडक्यात विकलेला आहे. साध्या सोप्या जर्नल एंट्रीज आहेत त्या आपण करणार आहोत. त्यामध्ये प्रथमतः असणाऱ्या सर्व ॲसेट रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर होतील, त्यानंतर लायबिलिटीज ट्रान्सफर होतील. त्याचबरोबर आपल्याकडे असणारे जे काही रिझर्व असतील शेअर कॅपिटल आणि रिझर्व तेही इक्विटी शेअर होल्डर्स जे आहेत त्यांना ट्रान्सफर होतील. त्याचबरोबर फिक्टिशियस ॲसेट्स जर काही असतील तर त्याही इक्विटी शेअर होल्डर्सना ट्रान्सफर केल्या जातील. त्यानंतर परचेस कन्सिडरेशनचे आपल्याला दिलेलं आहे. या प्रॉब्लेममध्ये डायरेक्टली आपल्याला परचेस कन्सिडरेशनचे आहे ते काय केलं आहे दिलेलं आहे 3,00,000 रुपयांचं परचेस कन्सिडरेशन जे आहे ते ॲटोमॅटिकली आपल्याला या ठिकाणी काय होईल पाहायला मिळेल. डायरेक्टली दिलेलं आहे म्हणजे लमसम मेथडनं आपल्याला काय केलेलं आहे हे परचेस कन्सिडरेशन दिलेलं आहे. त्याचाही भाग आपण या ठिकाणी घेणार आहोत. ते ड्यू केल्याची एंट्री केली जाईल. त्यानंतर ते रिसिव्ड केलं जाईल कशा पद्धतीनं आहे तर 3,00,000 पेबल आहे फुल्ली पेड इक्विटी शेअर 100 रुपयाचा एक म्हणजेच 3,00,000 रुपयांचे शेअर्स या ठिकाणी काय होतील नवीन कंपनीकडून काय केले जातील दिले जातील. त्यानंतर इक्विटी शेअर होल्डर्स जे आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी भाग तिथं काय होतो संपतो. भाग म्हणजे संपतो म्हणजेच थोडक्यात त्यांना ते इक्विटी शेअर होल्डर्स जे आहेत त्यांना परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट जोपर्यंत प्रत्यक्षात मिळत नाही तोपर्यंत तो भाग संपत नाही. परंतु रिअलायझेशनचा भाग मात्र त्या ठिकाणी काय होतो क्लिअर होतो. रिअलायझेशनमध्ये येणारा जो काही प्रॉफिट किंवा लॉस असेल तोही इक्विटी जुन्या कंपनीचे जे इक्विटी शेअर होल्डर्स असतात त्यांना काय करायचं असतो द्यायचा असतो. म्हणून रिअलायझेशन अकाउंट क्लोज केलं जाईल. येणारा जो काही बॅलन्स असेल प्रॉफिट किंवा लॉस तो त्या संबंधित शेअर होल्डर्स जे आहेत त्यांना काय केलं जाईल दिला जाईल. आणि नंतर त्यांची असणारी जी काही परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट आहे ती प्रत्यक्षामध्ये त्यांना दिली जाईल.
परचेस कन्सिडरेशन जे आहे त्याच्या बाबतीमध्ये तीनदा आपल्याला विचार करावा लागतो. एकदा ते कॅल्क्युलेट करावं लागतं ड्यू असतानाचं, त्यानंतर दुसऱ्यांदा ते नवीन कंपनीकडून रिअलायझेशन अकाउंटला येत असतं, आणि नंतर शेवटी इक्विटी शेअर होल्डर्स आहेत त्यांना ते काय केलं जातं, पेड केलं जात असतं. मग ते कॅशमध्ये असेल, शेअरच्या स्वरूपामध्ये असेल, प्रेफरन्स शेअरच्या स्वरूपामध्ये असेल किंवा डिबेंचरच्या स्वरूपामध्ये असेल. तर सुरुवातीला प्रथमतः आपण या ज्या जर्नल एंट्रीज आहेत त्या क्रमाक्रमाने करत जाऊयात. पहिली एंट्री जी आहे ती या ठिकाणी आपल्याला करायची, ती म्हणजे ॲसेट्स आहेत त्या रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करणं. म्हणून पहिली एंट्री आपली जी आहे ती होत असते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट. आता ॲसेटमध्ये ज्या ज्या ॲसेट्स आहेत त्या सर्वच आपल्याला काय करायचे आहेत, घ्यायचे आहेत. त्यामध्ये पहा, प्लॅन्ट अँड मशिनरी 4 लाख, फर्निचर अँड फिक्चर्स 1 लाख, त्यानंतर डेटर्स 1 लाख, स्टॉक 75,000, कॅश 30,000 आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस जे आहे ती फिक्टिशियस असेट आहे, ती काही आपण घेणार नाही. कॅशपर्यंतच फक्त आत्ता लगेच घेणार आहोत. फिक्टिशियस ॲसेटच्या वेळेला ती घेऊया. ठीक आहे, पहिल्यांदा आपण घेतोय टू प्लॅन्ट अँड मशिनरी. टू प्लॅन्ट अँड मशिनरी अकाउंट क्रेडिट. प्लॅन्ट अँड मशिनरीची जी अमाऊंट आहे ती मात्र आपण लगेच काय करणार आहोत, लिहिणार आहोत 4 लाख. प्लॅन्ट अँड मशिनरीच्या नंतर पुढचा जो काही भाग आहे तो या ठिकाणी आहे फर्निचर. म्हणून या ठिकाणी आपण काय करूयात, म्हणूयात टू फर्निचर अकाउंट. फर्निचरची अमाऊंट जी आहे ती आहे 1 लाख. आपण रेकॉर्ड करतोय 1 लाख. फर्निचरच्या नंतर पुढची जी काही ॲसेट्स आहे, फर्निचर नंतर पुढची ॲसेट जी आहे ती आहे डेटर्स. डेटर्स अकाउंटची जी काही अमाऊंट आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 1 लाख. ते आपण काय करूया, तर रेकॉर्ड करूया. डेटर्स अकाउंट जे आहे त्या डेटर्स अकाउंटच्या नंतर पुढचं अकाउंट आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे स्टॉक 75,000 आणि त्यानंतर कॅश 30,000. म्हणून इथं आपण काय करतोय, घेतोय टू स्टॉक अकाउंट आणि त्याची अमाऊंट जी आहे ती घेतोय 75,000. त्यानंतर शेवटचं अकाउंट जे आहे ते या ठिकाणी आहे, किंवा शेवटची ॲसेट जी आहे ती आहे कॅश अकाउंट आणि त्याची अमाऊंट जी आपल्याला दिलेली आहे ती आहे 30,000. इथं आपण त्याला नॅरेशन लिहूयात. बीइंग ॲसेट्स ट्रान्सफर टू रिअलायझेशन. आणि या सर्वांची बेरीज जी आहे ती बेरीज या ठिकाणी आपण काय करणार आहोत, रिअलायझेशन अकाउंटला घेणार आहोत. यांची या ठिकाणी आपण काय करूयात, प्रथमतः बेरीज करूयात. यांची बेरीज इथं आपण एक्सेलमध्येच या ठिकाणी करतो. त्यांची बेरीज आलेली आहे किती, 7,05,000 रुपये. ती या ठिकाणी आपण काय करूयात, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला घेऊयात. म्हणजे या ठिकाणी आपला जो काही बेरजेचा भाग आहे तो या ठिकाणी काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर जसे ॲसेट ट्रान्सफर केलेले आहेत तशाच लायबिलिटीजसुद्धा आपल्याला ट्रान्सफर करायच्या आहेत. त्यावेळेला एंट्री क्रॉस एंट्री होते लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. कोणत्या लायबिलिटीज आपल्याकडे शिल्लक आहेत ते या ठिकाणी आपण पाहूयात. सुरुवातीला कॅपिटल आहे, त्यानंतर रिझर्व आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, फॉरेन प्रोजेक्ट रिझर्व आहे. त्यानंतर आता खाली आपल्याला दिलेलं आहे डिबेंचर्स आणि क्रेडिटर्स. या दोनच लायबिलिटीज या ठिकाणी आहेत, 3 लाख आणि 50,000. त्या आपण काय करूयात, ट्रान्सफर करूयात. म्हणून एंट्री या ठिकाणी आपण करतोय डिबेंचर्स अकाउंट डेबिट. डिबेंचर्स अकाउंट डेबिट अमाऊंट या ठिकाणी आपल्याला त्याचे आहे 3 लाख. त्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट डेबिट. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट
अमाऊंट या ठिकाणी आपल्याला आहे 50,000. असे टोटल 3,50,000ची अमाऊंट जी आहे ती या ठिकाणी आपण काय करतोय, ट्रान्सफर करतोय. आणि त्याला नॅरेशन आपण दिलेलं आहे बिंग लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिअलायझेशन. त्यानंतर तिसरी एंट्री या ठिकाणी आपल्याला करायची आहे ते म्हणजे रिझर्व जे आहेत ते सर्व रिझर्व ट्रान्सफर केल्याची. रिझर्व जे आहेत ते आपण ट्रान्सफर करतो इक्विटी शेअरहोल्डर्स अकाउंटला. इथं आपल्याला कॅपिटल आहे, त्यानंतर साधारणतः 3 प्रकारचे रिझर्व आहेत. जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, फॉरेन प्रोजेक्ट रिझर्व, अशा पद्धतीचे रिझर्व आहेत ते आपण ट्रान्सफर करूयात इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटला. पहिले आपण घेऊयात इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटलची अमाऊंट जी आहे ती आपल्याला प्रॉब्लेममध्ये इथं पाहायला मिळते 2 लाख. ते या ठिकाणी आपण घेतोय. त्यानंतर जनरल रिझर्व अकाउंट. जनरल रिझर्व अकाउंट जे आहे त्याची अमाऊंट आपल्याला इथं पाहायला मिळेल 50,000. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे अमाऊंट जी आपल्याला दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये ती सुद्धा आहे 50,000. इथं आपण बघू शकता अमाऊंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 50,000. त्यानंतर फॉरेन प्रोजेक्ट रिझर्व आहे 1 लाख. आणि या सर्व अमाऊंट्स आपण कोणाला देतो, इक्विटी शेअर होल्डर्सला. म्हणून इथं म्हणतोय टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. आणि यांची जी काही टोटल असेल ती इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटला येईल. म्हणून इथं आपण त्याची बेरीज करतोय 2,50,000, 50,000 आणि 1 लाख असे अमाऊंट या ठिकाणी येते 4 लाख. त्यानंतर त्याला आपण नॅरेशन देतोय बिंग शेअर कॅपिटल अँड रिझर्व ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स. तसंच चौथी एंट्री आपण करतोय आता फिक्टिशियस ॲसेट्स जे आहेत त्या फिक्टिशियस ॲसेट्ससुद्धा इक्विटी शेअर होल्डरला ट्रान्सफर केल्याचे. आपल्याकडं ॲसेट साईडला जर पाहिलं तर एकच फिक्टिशियस ॲसेट आहे, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 45,000. ती आपण इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटला काय करूयात, ट्रान्सफर करूयात. एंट्री द्यावेला करूयात इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 45,000 टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंट 45,000. त्याला आपण नॅरेशन करूयात बिन प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ट्रान्सफर्ड टू शेअर होल्डर्स. ॲसेट्स त्याचबरोबर सर्व लायबिलिटीज, त्याचबरोबर रिझर्व आणि फिक्टिशियस ॲसेट्स जे असतील ते आपल्या ट्रान्सफर करून झालेले आहेत. त्यानंतर पुढची एंट्री आपल्याला करायची असते परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट केल्याची. परचेस कन्सिडरेशन इथं आपल्याला डायरेक्टली लमसम मेथडनं दिलेलं आहे.
3,00,000 रुपयांचे इक्विटी शेअर्स या ठिकाणी दिले जाणार आहेत. म्हणजे 3,00,000 रुपये ही परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट हे काय झाली तयार झालेली आहे. डायरेक्ट आपण एंट्री करूयात. त्याची एंट्री जी आहे ती होते ट्रान्सफरी कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणून इथं रंजन लिमिटेड ही ट्रान्सफरी कंपनी आहे आणि त्याचा आपण उल्लेख करतोय. रंजन लिमिटेड अकाउंट डेबिट अमाऊंट आपल्याला दिलीच आहे 3,00,000 रुपये टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट $3,00,000. इथं आपण नॅरेशन म्हणतोय बिंग परचेस कन्सिडरेशन ड्यू. त्यानंतर 6 नंबरची एंट्री या ठिकाणी आपल्याला करायची आहे. हे जे काही परचेस कन्सिडरेशन आहे हे परचेस कन्सिडरेशन रिसिव्ड झाल्याची. मग रिसिव्ड होत असताना आपण एंट्री आता या ठिकाणी करणार आहोत ती शेअरच्या माध्यमातून रिसिव्ड होणार आहे. नवीन कंपनीचे शेअर्स जे आहेत ते दिले जाणार आहेत. म्हणून एंट्री करतो आपण इक्विटी शेअर्स इन रंजन लिमिटेड अकाउंट डेबिट टू रंजन लिमिटेड अकाउंट क्रेडिट. आपल्याला काय मिळालेलं आहे इक्विटी शेअर्स इन रंजन लिमिटेड. इक्विटी शेअर्स इन रंजन लिमिटेड 3,00,000 रुपयांचे इक्विटी शेअर्स आहेत आणि कुणाकडून मिळाले तर रंजन लिमिटेड. म्हणून त्याची अमाऊंट या ठिकाणी क्रेडिटला सुद्धा आपण घेतोय 3,00,000. नॅरेशन या ठिकाणी आपण त्याला देतोय बिंग परचेस कन्सिडरेशन रिसिव्ड. त्यानंतर पुढची एंट्री या ठिकाणी जी आहे ती आता आपल्याला करायची आहे इक्विटी शेअर होल्डर्सना रिअलायझेशनमधून जो काही प्रॉफिट किंवा लॉस मिळेल तो. आणि शेवटी आपल्याला काय करायचं आहे जे आलेले 3,00,000 रुपयांचे इक्विटी शेअर्स आहेत रंजन लिमिटेडमधले म्हणजेच नवीन कंपनीतले ते जुन्या कंपनीच्या इक्विटी शेअर होल्डर्सना द्यायचे आहेत. त्यासाठी प्रथमतः आपण रिअलायझेशन अकाउंट्स जे आहे ते काय करूयात तयार करूयात. इथं आपण डायरेक्टली काय करणार आहोत जर्नल एंट्रीज झालेले आहेत त्यावरून हे अकाउंट कॅल्क्युलेट करणार आहोत. डेबिट साईड पहा 7,05,000 त्या ठिकाणी आहे. पहिल्या एंट्रीमध्ये रिअलायझेशनला. डेबिटच्या दुसऱ्या रिअलायझेशनच्या एंट्रीज आहेत त्या काही आपल्याला साधारणतः यामध्ये दिसत नाहीत. त्यानंतर क्रेडिट साईड जी आहे ती या ठिकाणी आता पाहूयात रिअलायझेशनची क्रेडिट साईड जी आहे ती साधारणतः या ठिकाणी रिअलायझेशन अकाउंट आहे पण आपल्याकडून ते क्रेडिटर्स अकाउंट झालेलं आहे. क्रेडिट साईडला इथे आहे 3,50,000. त्यानंतर 5व्या एंट्रीमध्ये आहे 3,00,000. एवढीच अमाऊंट आहे म्हणजे 7,05,000 आणि 6,50,000. म्हणजे याचा अर्थ 55,000 रुपयांचा काय आहे डिफरन्स त्या ठिकाणी आहे आणि तो येतोय क्रेडिट साईडलाच म्हणजेच तो असणार आहे लॉसची एंट्री या ठिकाणी आपल्याला करायची आहे. 55,000 रुपये लॉसची एंट्री या ठिकाणी होते इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 55,000 टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट 55,000.
आणि त्याला नॅरेशन या ठिकाणी आपण देतोय बिंग रिअलायझेशन लॉस ट्रान्सफर्ड टू शेअरहोल्डर्स. येणारा जो काही लॉस आहे तो या ठिकाणी कुठं ट्रान्सफर होतोय, शेअर होल्डर्सना ट्रान्सफर केला जातो. त्यानंतर आता लास्ट एंट्री जी आहे ती आपल्याला करायची. परचेस कन्सिडरेशनच्या ज्या काही अमाऊंट्स आपल्याला मिळालेले आहेत, म्हणजे शेअरचे जे काही अमाऊंट्स आपल्याला मिळालेले आहेत, ती अमाऊंट आता काय करायची आपल्याला इक्विटी शेअर होल्डर्स आहेत त्यांना पेड करायची आहे. आणि म्हणून ही शेवटची एंट्री या ठिकाणी आपण करतोय. 3 लाख रुपयांचे जे काही शेअर्स आहेत ते इक्विटी शेअर होल्डर्स यांना पेड करणं. मग आपण एंट्री करतोय इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 3 लाख. देणार आपण त्यांना काय होतं, नवीन कंपनीचे इक्विटी शेअर्स, म्हणून इथं म्हणतोय टू इक्विटी शेअर्स इन रंजन लिमिटेड अकाउंट. आणि क्रेडिटला या ठिकाणी अमाऊंट देतो आपण 3 लाख. नॅरेशन त्याला या ठिकाणी आपण घेणार आहोत बिंग अलॉटेड शेअर्स इन रंजन लिमिटेड shares in Ranjan Limited to equity shareholders. इथं आपला भाग जो आहे तो संपलेला आहे. यामध्ये आपण पहिल्यापासून काय काय एंट्रीज केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रथमतः ॲसेट ज्या होत्या त्या आहे त्याच किमतीला आपण रिअलायझेशनला ट्रान्सफर केल्या. त्यानंतर लायबिलिटीज ज्या होत्या त्या दोनही रिअलायझेशन अकाउंटला आपण ट्रान्सफर केलेल्या आहेत. त्यानंतर इक्विटी शेअर कॅपिटल आणि रिझर्व्ह जे असतील ते इक्विटी शेअर होल्डर्सना आपण ट्रान्सफर केले. त्यानंतर फिक्टिशियस ॲसेट्स आहेत प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ते आपण 45,000च्या इक्विटी शेअर होल्डर्सना ट्रान्सफर केल्या. त्यानंतर आपण आलो ते बिझनेस परचेस कन्सिडरेशनकडे. त्यामध्ये 3 लाखांचे शेअर्स रूपानं त्या ठिकाणी बिझनेस परचेस कन्सिडरेशनचे आहे ते नवीन कंपनी देणार आहे. आणि ते ड्यूची एंट्री या ठिकाणी आपण केली प्रथमतः. त्यानंतर शेअरच्या रूपानं ते मिळाल्याची एंट्री या ठिकाणी केली. नवीन कंपनीनं या ठिकाणी आपल्याला काय केलेले आहेत, शेअर्स दिलेले आहेत. त्यानंतर जे शेअर्स आहेत ते आपल्याकडे मिळाल्याच्या नंतर आपण रिअलायझेशन अकाउंट क्लोज केलं. त्याचा येणारा प्रॉफिट किंवा लॉस शोधला. तो आला लॉस 55,000. तो आपण इक्विटी शेअर होल्डर्सनं काय केला, ट्रान्सफर केला. आणि शेवटी नवीन कंपनीकडून परचेस कन्सिडरेशनची जी काही रक्कम आलेली होती 3 लाख रुपये शेअरच्या माध्यमातून, ते शेअर्स त्यांना आपण काय केलेले आहेत, ट्रान्सफर केलेले आहेत इक्विटी शेअर होल्डरला. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम जो आहे तो या ठिकाणी काय झालेला आहे, संपलेला आहे.